आपण इयत्ता दुसरी गणितमधील संख्यांचा लहान मोठेपणा हा घटक नियमांच्या आधारे संख्याचिन्हांचा वापर करून पाहणार आहोत। आपण अगोदरच्या तासाला संख्यांचा लहान मोठेपणा आणि संख्याचिन्हाची ओळख पाहिली होती। संख्याचिन्ह कशा पद्धतीने संख्येकडे दाखवायचं हे मागच्या तासाला आपण पाहिलं होतं। आज आपण संख्यांचा लहान मोठेपणा आणि त्याचा अर्थ म्हणजे त्याचं वाचन कसं करायचं हे पाहणार आहोत। मी पहिली संख्या इथे घेते, आपल्या पुस्तकातील घेते 3 आणि 7। तुम्हाला संख्याचिन्ह माहिती आहे, मी परवा दाखवलेले होते संख्याचिन्ह। हे अशा पद्धतीचं आपलं संख्याचिन्ह आहे। 3 आणि 7 यापैकी आपल्याला मोठ्या संख्येकडे चिन्ह दाखवायचं आहे। यामध्ये 7 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे आपण मोठ्या संख्येकडे चिन्ह दाखवणार आहोत। आता याचा अर्थ आणि याचं वाचन कसं होते बघा। तर 7, लक्ष द्या नीट, 7 मोठा 3 पेक्षा। लेखन आणि वाचन कसं करायचं, 7 मोठा 3 पेक्षा। किंवा आपण असं म्हणू शकतो 3 लहान 7 पेक्षा। दोन्हीचाही अर्थ एकच। किंवा या तिरप्या रेषेचा अर्थ किंवा 7 मोठा 3 पेक्षा, म्हणजे अर्थातच आपण हे चिन्ह 7 कडे दाखवले, म्हणजे 7 मोठा आहे आणि 7 पेक्षा 3 लहान आहे, म्हणून 3 लहान 7 पेक्षा असंही आपल्याला याचं वाचन किंवा अर्थ असा होतो। पुढची संख्या आपण बघू 1 आणि 7। आता तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला चिन्ह कुठे दाखवावं लागणार आहे, 7 कडे। ओके, हे तुमच्या आता छानपैकी लक्षात आलेलं आहे। मग याचं लेखन आणि अर्थ कसा होतो बघा। 7 मोठा कोणापेक्षा, तर 1 पेक्षा। 7 मोठा 1 पेक्षा। किंवा या तिरप्या रेषेचा अर्थ किंवा 1 लहान 7 पेक्षा। या पद्धतीने याचं वाचन आपल्याला करायचं आहे। पुढची संख्या आपण घेऊया 9 आणि 1। आता यामध्ये मोठा अंक कोणता आहे, तर 9। मग याचा अर्थ कसा होणार, 9 मोठा कोणापेक्षा, तर 1 पेक्षा। किंवा तिरप्या रेषेचा अर्थ किंवा 1 लहान 9 पेक्षा। अशा पद्धतीनं संख्याचिन्हाचा वापर आणि संख्याचिन्हाचं वाचन, अर्थ म्हणजे संख्याचिन्हांचा हे आपण लिहिलेलं इथं स्पष्टीकरण, यालाच अर्थ असं म्हटलेलं आहे। हे लक्षात आलं का बघा, नक्कीच आलं असेल लक्षात। आता आपण 2 अंकी संख्या घेऊया। आपण 37 आणि 52 ही संख्या घेऊया। 37 आणि 52। आता 37 ही देखील 2 अंकी संख्या आहे आणि 52 ही देखील 2 अंकी संख्या आहे। आता या 2 संख्यांमधील मोठी संख्या कोणती आहे, तर बघा सांगता येईल तुम्हाला 52 ही मोठी संख्या आहे। का 52 ही मोठी संख्या आहे, तर तुम्ही 2 कारण सांगू शकाल। कारण 37 ही अगोदर येणारी संख्या आहे आणि 52 ही नंतर येणारी संख्या आहे, म्हणजेच 52 ही मोठी संख्या आहे असंही आपल्याला ठरवता येईल। किंवा ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी, हे आपल्याला सोपं पडेल। म्हणजे ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी, म्हणून आपण 52 कडे चिन्ह दाखवलेलं आहे। आता याचं वाचन आपण कसं करू शकतो बघा, तर 52 मोठा 37 पेक्षा। किंवा 37 लहान 52 पेक्षा। लक्षात येते का बघा। पुढची आपण एक संख्या घेऊया
आपण 36 आणि 27 ही संख्या घेतलेली आहे। आता आपण या संख्येत ओळखायचं आहे मोठी संख्या कोणती, तर इथे 3 दशक आहे, इथे 2 दशक आहे। म्हणजे ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी, म्हणजे 3 हा दशक मोठा आहे, 2 हा दशक लहान आहे, म्हणून आपली मोठी संख्या असणार आहे 36। म्हणून आपल्याला संख्या चिन्ह 36 कडे तोंड असणारं दाखवावं लागणार आहे। आता याचा अर्थ कसा होतो बघा, 36 मोठा 27 पेक्षा, किंवा आपण असंही त्याचं वाचन करू शकतो 27 लहान 36 पेक्षा। आता आपण या ज्या संख्या ओळखल्या, लहान कोणती आणि मोठी कोणती, कोणत्या नियमाच्या आधारे ओळखल्या बघा। हा नियम वाचला की तुमच्या लक्षात येईल। ज्या संख्येचा दशक मोठा, ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी असते। बघा, ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी असते। इथे दशक मोठा म्हणून 52 ही संख्या मोठी। इथे सुद्धा 37 मध्ये 3 हा दशक मोठा म्हणून 37 ही मोठी संख्या। म्हणजे हा नियम आपण वापरायचा आहे आणि या नियमाच्या आधारे आपण संख्या लहान कोणती आणि मोठी कोणती ओळखायची आहे। नियम मी पुन्हा एकदा वाचन करते। ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी असते। बघा, लक्षात आलं असेल तुमच्या, ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी असते आणि त्या मोठ्या संख्येकडे आपण संख्या चिन्ह दाखवायचं आहे। ओके, आता आपण पुढच्या एका नियमाच्या आधारे संख्यांचा लहान मोठेपणा पाहूया। मी इथे लिहिते 31 आणि 33। आता तुम्ही म्हणाल, बाई मगाशी तुम्ही सांगितलं की ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी। आता इथे काय आहे बघा, या दोन्ही संख्येचं दशक समान आहे, मग आता काय करायचं? गोंधळायला होतं ना, गोंधळायचं नाही। आता आपण काय करायचं बघा, हे पण अगदी सोपं आहे। ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी, मी मगाशी सांगितलं होतं, पण आता इथे दशक समान आलाय, मग अशा वेळी आपण काय करायचं, तर एकक स्थानचा अंक पाहायचा आणि ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक मोठा आहे ती संख्या मोठी ठरवायची। पण हे कधी दशक समान असेल तर आपण हा नियम लागू करायचा आहे, आणि दशक समान नसेल तर आपण दशकाचाच अंक पाहायचा आहे। जो दशकाचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी, पण दशक ज्यावेळी समान असतो त्यावेळी आपण एकक स्थानचा अंक पाहायचा आहे आणि एकक स्थानचा अंक जो मोठा आहे ती संख्या मोठी। आता इथे बघा, आपण इथे एकक स्थानी 1 आलाय आणि इथे एकक स्थानी 3 आलाय। आता इथे दशक समान आहे, मग आपण एकक स्थानचा अंक पाहायचा, तर इथे हा 3 हा अंक मोठा आहे, म्हणून मोठी संख्या कोणती? 33। मग आपण संख्या चिन्ह 33 कडे दाखवायचं। आता मगाशी मी जसा अर्थ सांगितला होता त्याच पद्धतीने अर्थ होणार 33 मोठा 31 पेक्षा, 31 लहान 33 पेक्षा। आता आणखी एक उदाहरण आपण बघूया या पद्धतीचंच। आता बघा, पुढची संख्या मी लिहिते 77 आणि 72। आता इथे सुद्धा आपल्याला तोच नियम लागू करावा लागणार आहे, कारण इथे सुद्धा दशक समान आहे, इथेही दशक समान आहे आणि इथेही दशक समान आहे। मग आपला नियम काय म्हणतो? दशक समान असेल तर आपण एकक स्थानचा अंक पाहायचा आणि ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंक मोठा आहे ती संख्या मोठी असणार आहे। आता इथे एकक स्थानी 7 आहे आणि इथे एकक स्थानी 2 आहे, म्हणजेच कोणती संख्या मोठी आहे? तर
77 ही संख्या मोठी आहे म्हणून आपण संख्या चिन्ह 77 कडे दाखवलेलं आहे. आता याचा अर्थ कसा होणार? 77 मोठा 72 पेक्षा किंवा 72 लहान 77 पेक्षा. आता ह्या ज्या संख्या पाहिल्या आपण त्या संख्या कोणत्या नियमाच्या आधारे पाहिल्या बघा. दशक समान असेल तर, दशक समान असेल तर एकक स्थानचा अंक पाहून लहान मोठेपणा ठरवणे. नियम परत एकदा बघा. दशक समान असेल तर एकक स्थानचा अंक पाहून लहान मोठेपणा ठरवणे. आपण आता तेच केलेलं आहे. दशक आपला समान आहे, आपण एकक स्थानचा अंक पाहिलेला आहे. एकक स्थानचा अंक ज्या संख्येचा मोठा असेल ती संख्या इथे मोठे असेल. दोन नियमांच्या आधारे आज आपण संख्यांचा लहान मोठेपणा पाहिलेला आहे. पहिला नियम होता ज्या संख्येचा दशक मोठा ती संख्या मोठी, आणि त्यानंतर दुसरा नियम आहे ज्या संख्येचा दशक समान असेल अशा वेळी संख्येचा एकक पाहणे आणि एकक मोठा असेल ती संख्या मोठी. हे कधी? दशक समान असेल तरच एककाचा अंक पाहायचा आहे आणि संख्या आपल्याला लहान कोणती मोठी कोणती ठरवायचं आहे. लक्षात आलं का? ही नियमांचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीचे स्पष्टीकरणासह 10 उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. धन्यवाद.